बदलापूर येथे घडलेल्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार प्रकरणाचा अमरावती शहरात शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इरविन चौकात आंदोलन करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला चपलांनी बदलले। यावेळी पोस्टरला बांगड्या दाखवीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला। आंदोलन दरम्यान टरबूज फोडून घटनेचा कडाडून निषेध व्यक्त करण्यात आला। सरकारचं करायचं काय? खाली मुंडक वर पाय, निष्क्रिय गृहमंत्र्यांचं करायचं काय? खाली मुंडक वर पाय, फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, एकनाथ शिंदे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। बदलापूर घटनेच्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे। बदलापूर घटनेच्या नराधमाला फाशी। या टरबुजाचं टरबूज फोडायचं। निषेध असो, निषेध असो, गृहमंत्र्याचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, या गृहमंत्र्याचा निषेध असो। राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो। काय हो? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो। दिनांक 12 ऑगस्टला बदलापूर या ठिकाणी झालेल्या 2-3.5 वर्षांच्या मुलीवर सलग 2 दिवस लैंगिक अत्याचार होतो। तिथून 4 ते 5 दिवस त्यांच्यावर FIR दाखल होत नाही। तिथचे पोलीस प्रशासन हलगर्जीपणा करतात। 12-12 तास त्या पॅरेंट्सला तिथं बसवून ठेवतात। इतकं होऊनही गुन्हा दाखल होत नाही। या निषेधार्थ सन्माननीय गृहमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहे हे पूर्ण या गृह खातं सांभाळण्यात सक्षम नाही आहे। ते पूर्ण फेल आहे। मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे। मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात अशा प्रकारचे हे धंदे होतात। इकडे काय तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायचे आणि लाडक्या बहिणीची मुलीची सुरक्षेची काळजी घेणार कोण? ते होत नाही। तर आज सकाळी अकोल्याच्या 6 मुलीचा एका शिक्षकाने विनयभंग केला। तेच घटना ताजी असताना सिन्नरमध्ये सुद्धा अशीच अत्याचाराची लैंगिक शोषणाची घटना घडली। आमची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र निषेध या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा आणि गृहमंत्र्याचा आम्ही केलेला आहे। राजीनामा तर यांनी दिलाच पाहिजे। अधिकाऱ्यांना निलंबित करून तिच्या संस्था चालकावर कारवाई करून काही उपयोग नाही। SIT चौकशी लावली त्याच्यावर काही उपयोग नाही। SIT चौकशी जर लावायची असेल तर या राज्य सरकारवर लावा आणि राज्य सरकार खाली व्हा। अतिशय गंभीर घटना आहे। या घटनेचा निषेध आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या इरविन चौक या ठिकाणी केलेला आहे।